कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण। जय प्रभुपाद प्रभुपाद जय जय प्रभुपाद। जय जय प्रभुपाद प्रभुपाद। पद्मा केवल भक्ति सद्मा। श्री गुरु केवल भक्ति सद्मा। श्री गुरु चरण पद्मा केवल भक्ति सद्मा। श्री गुरु चरण हे भवतरिया हर प्रसादे भार, हे भवतोरिया जय प्रसादे भार, हे भवतरिया हर प्रसादे भार, हे भवतोरिया। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। क्लास चालू झाल्यानंतर आम्हाला शाळेत प्रवेश केल्यासारखं वाटत होतं. आणि आम्ही खेड्यातील माताजी असल्यामुळे काही माताजीच्याकडे शेताची कामे, धारा, कुणाची नातवंडे, कोणी मातांच्याकडे मोबाईल होता, कोणाकडे नव्हता, कुणाला चालवा येत होतं, कुणाला नव्हतं. असं करत करत आमचा हा क्लास तारेवरची कसरतच. यानंतर शोभा माताजींच्या दीन गौरांग प्रभूजींना आमचा भक्तिशास्त्री माताजींचा कोटी कोटी प्रणाम. आम्ही खेड्यातल्या माताजी सगळं घरदार सांभाळून ह्या भक्तीत उतरलो. आणि वेणुधारी प्रभूजी, शिराजी प्रभूजी, आनंद प्रभूजी यांनी आम्हाला भक्ती काय हे समजावून सांगितलं. शून्यातून आम्हाला पुढं नेलं आणि ह्या भक्तीचं चीज करा असं आम्हाला त्यांनी शिकवण दिली. आणि त्या भक्तीची चीज करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय. आमच्या घरी सगळ्या माताजींच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम चालू आहेत.
तरी पण त्यातून सगळ्या माताजी इतक्या काटेकोरपणाने आपले अभ्यास पूर्ण करत होत्या. रात्री 12-12 1-1 वाजूस्तोवर माताजी आपला अभ्यास पूर्ण करत होत्या. अनुभव शेअर करायचे. कारण त्या सगळ्या ग्रुपमध्ये जर आज बघितलं तर भगवंतांच्या कृपेने आहे ना माझं शिक्षण जास्त आहे. पण त्या शिक्षणाचा मला इथं आध्यात्मिक ज्ञान जेव्हा परीक्षा द्यायला लागलो तेव्हा त्यावेळेचं आणि आत्ताचा ह्याच्यामध्ये फार मोठा म्हणजे फरक जाणवला. त्यावेळी गृहस्थी नव्हती आणि ते कॉलेज पूर्ण केलं त्यावेळी अभ्यास करणं आणि आपला सगळा परीक्षा देणं ही एक भौतिक परीक्षा होती. पण ही जेव्हा आध्यात्मिक परीक्षा द्यायला जेव्हा भगवंतांनी संधी दिली ही आपल्या हातात नाहीच ही गोष्ट. कारण की ह्या कलियुगामध्ये आपल्याला हरेनामांची ओळख झाली, एवढा मोठा सत्संग भेटला, हीच आपली पाठीमागच्या जन्माची फार मोठी पुण्य आहे. खास करून वेलहरी प्रभूजी आमचे शिक्षागुरू आहेत. त्यांचा आशीर्वाद आमच्या टीमवर सुपरफास्ट आहे. अत्यंत तुम्ही सोपा करून आम्हाला दिलेला आहे. मला तर असं वाटतं आमच्या राजश्री माताजींनी अनेक माताजींना सहकार्य केलं. समीक्षा माताजी आहेत, परत मेघमाला माताजी आहेत, प्रभूजी आहेत. विशेष करून सर्वांनी आमच्या ह्या टीमला इतकं उत्कृष्ट साथ दिली आणि हा जो भक्तिशास्त्री कोर्स आहे तो व्यवस्थित पूर्ण झाला. भगवान स्वतः जरी अवतरले त्याने सुद्धा भृगिरी ऋषींना गुरु केलं. श्रीराम भगवंतांनी वशिष्ठांना गुरु केलं. सांदीपनींना भगवंतांनी गुरु केलं. गुरुशिवाय मार्गदर्शन नाही हे तुम्ही आम्हाला दाखवून दिलं. विशेष म्हणजे खास तुमचं अत्यंत आभारी आहे आम्ही की हा जो कोर्स आहे तो पूर्ण केला. आमच्या ह्या टीमच्या वतीने ज्यांना पेन पण धरायला येत नाही अशा माताजीने हा कोर्स पूर्ण केला. हे लघुनाटिका कालच बसवलेली आहे. तर कृपया सुरुवातीच्या भक्तांनी थोडं मागे सरकावं कारण इथे परीक्षेचा हॉल आता आपण बनवणार आहोत. हरे कृष्णा. इथे जमलेल्या सर्व भक्तांना माझा दंडवत प्रणाम. आणि आज आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये जो भक्तिशास्त्री कोर्सचा जो आमचा प्रवास होता तो आम्ही नाटिकेच्या स्वरूपात तुम्हाला दाखवत आहोत. एक कोर्स सुरू होणार आहे. मी ड्रामामधलाच पात्र आहे. तर या कोर्स भक्तिशास्त्रीमध्ये 4 ग्रंथ घेतले जातील. त्यामध्ये प्रामुख्याने आहे भगवद्गीता. भगवद्गीता ही संपूर्ण शिकवली जाईल. त्याचप्रमाणे वेदांमध्ये जो सर्वात श्रेष्ठ उपनिषद आहे ईशोपनिषद किंवा ईशावास्य उपनिषद या शुक्ल यजुर्वेदातील उपनिषदाचा आपण अभ्यास करणार आहोत. तुमच्या फोनवरनं हा क्लास होणार आहे आणि हा क्लास थेट मुंबईवरून राधा गोपीनाथ मंदिर गिरगाव चौपाटी इकडनं होणार आहे. तरी सर्व भक्तांनी लवकरात लवकर या कोर्ससाठी रजिस्टर करा आणि जास्तीत जास्त जणांनी नावं द्या. आहे ठीक आहे ना, ते अमृत पण बोलला ना शेवटी. ते अमृत म्हणजे काय? ते भक्तीचं अमृत आहे. त्याला भक्ती रसामृत सिंधू म्हणताय आणि त्या सिंधूचा बिंदू एक तुम्हाला भेटणार आहे या शास्त्रा शिकण्यातनं. बर बर बर. आणि घाबरू नका, छोट्या छोट्या परीक्षा सुद्धा होणार आहेत तुमच्या. अरे बापरे, परीक्षा? आम्ही शाळेत पण गेले नाही परीक्षेला. हरकत नाही, खूप सोपी आहे ती. तुम्ही थोडं थोडं लिहायचं आहे आणि काही पर्याय प्रश्न असतील तर ते सोडवायचे तुम्हाला. माताजी, आज आपल्याला सुरभिकुंड सत्संग सेंटरमध्ये विष्णू सहस्त्रनाम प्रभूजी भक्तिशास्त्रीबद्दल माहिती सांगितली आहे. हा माताजी, तुम्हाला काय वाटते, आपल्याला जमेल का ते? बघूया, प्रयत्न तर करूया ना. प्रभूजी बोलले ना की आम्ही मदत करतो सगळी. बघूया ना. हो, ते माझ्या तर डोक्यावरूनच गेलं सगळं. अगं काही समजलं नाही. ते काय म्हणत होते की आपल्याला एक परीक्षा द्यायची आहे आणि त्या परीक्षेमध्ये 4 पुस्तकं आहेत. तर तुझ्याकडे आहेत का ती 4 पुस्तकं? ती कुठली माहितीये का शेवटचं काय बोलली? भक्ती रसामृत सिंधू. अगं ते पुस्तक केवढं मोठं आहे. अगं नाही ग, ते छोट आहे. भगवद्गीता मोठी आहे. नाही, केवढं अवघड असणार. बरं, आता ठीक आहे ना, आपण नाव देऊया, बसूया आणि आपले दिनकरम प्रभूजी खूप कृपाळू आहे, ते आपल्याला सगळ्यांना पास करतील. जमेल ना? हो हो हो, नक्की जमेल. ठीक आहे, प्रयत्न करा. हा, करूया. झालेला आहे आणि आज आमचा ऑनलाईन क्लासचा पहिला दिवस आहे. तर ऑनलाईनवरती झूम सुद्धा सुरू झालेला आहे. सगळे कनेक्ट झाले. तर तुम्हाला या कोर्सबद्दल तिवारी प्रभूजींनी सगळ्या सूचना दिलेल्या असतील तर आपण आता सुरुवात करूया. हरे कृष्ण. तर आज आपण भगवद्गीतेला सुरुवात करणार आहोत. आणि भगवद्गीता कोणासाठी आहे तर प्रभुदानी सुंदर सांगितलं आहे की यावरती भगवद्गीतेवरती अनेक भाष्य करणारे लोक आहेत, पण ते त्याच्यावरती PhD करणारे. हो, आले. हे नशापान करत आहेत आणि अशा प्रकारे जर ते जरा गॅसवर आहे तेवढं बंद करा की प्लीज.
तर कृपया कुणाचा तरी झूमवरती आवाज येतोय, कृपया म्यूट करायचा आहे. नाही बाई मला कंटाळले आलाय पडदेशी उठण मला जेवाय वाट काय म्हणतेस? हा अगं समीक्षा आज क्लास केला का तू? केलाय पण काय आता बघ की पोरं काकला कोण इथं कोण तिथं कसा करायचा? प्रभूजींची 2 शब्द ऐकली 2 शब्द नाही ऐकली आता काय करायचं? अगं मी पण बाहेर गेलेले, मी पण पूर्ण केला नाही क्लास, म्हणून तुला विचारलं, म्हटलं आज काय झालं बघावं. अगं केलाय पण काय होतंय प्रभूजी बोलत राहतात आणि आपल्यासाठी थोडी ना थांबतात. मी सांगते की रेकॉर्डिंग केलेलं जरा पाठवा म्हणजे सगळ्यांनीच बरं पडेल ना. हा मग तुला पाठवल्यानंतर मला पण सेंड कर. अगं पण ती मला नाही मी त्यांना आहेत 1 ते 6 अध्यायाचे. आणि आजचा दिवस आहे, आता मूडल ऍप ओपन करून आम्हाला पर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत. पडत मला एक कव्हर करायचं आजच्या दिवसात. ए मेघा दिदी इकडे ये ग जरा. हरे कृष्ण. आता ती काय माहितीये का, ह्याच्यामध्ये आता हा मूडल ऍप आहे की नाही, ह्याला आपण ओपन करायचं इथे. आणि इथे तर भगवद्गीता दिसते आणि भगवद्गीता ओपन केल्यावर आता हे 1 ते 6 दिसतंय. पोराला विचारलं घरात भांडी पडली तशी, धुनी पडली ती तशी. नाही नाही काय ते काय चालायचं नाही बाई. अगं कसले काय काय नाही बाई, पोरग माझं कामावर जायचं आहे, त्याला जायची वेळ, तुला कुणाची काळजी नाही. नाही बाई मला काय सांगायचं नाही, काय वकिलीन हुयाची नाही ही करून घरातलं काम करायला लागणार तुला. हा आणि काय सांगायचं नाही ती मला पुस्तक दे बस. नाही बाई ती नाही अगं सगळी कामं तशी मी करू का? तुझ्या वाटणीची कामं मी करू का? मग नाही ते सगळं फोडायचं आणि माझ्याबरोबर चला माझ्याबरोबर करायचं ही झालेलं आहे. आणि आज आहे आमचा क्लोज बुक एक्झामचा दिवस, लेखी परीक्षा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. अजून एवढं आलं नाही माझं. हरी बोल. पाठात पण गेली किती लिहायचं तरी आणि सवय नाही लिहायची. आता काय करायचं? पेपर तर कव्हर झाला पाहिजे ना. हरे कृष्णा. वेळ संपलेली आहे. मग ते कुणाचं झालं असलं तरी कॉपी करते जरा. प्रभूजी थोडा वेळ द्या ना मला. मदत माताची. प्रभूजी अजून राहिला नाही झालं, थोडा वेळ द्या. एकदा प्रभूजी थोडा वेळ द्या. 1 तास वेळ वाढवून देतो. लवकर या. झाला 1 तास नक्की वाढवून. हरे कृष्णा. नाही झालं वेळ झाली द्या लवकर. हरे कृष्णा. सांगतो तुम्हाला नंतर. में हो बार बार करे दरियाओं को बार बार आशा मंजिलों को छीन ले उम्मीदें हंसे उम्मीदें हंसे कुछ भी नहीं कुछ भी. 1.5 वर्षांची दिन गौराम प्रभूजींनी मदत केली आम्हा सर्वांची. तुम्ही या नाटिकेमध्ये बघितलं असेल कोणाच्या कशा काय समस्या होत्या आणि ते कशा सोडवल्या गेल्या. तरी आपण जे भक्तांचा मनोगत आहे ते पुढे घेऊया. आहेत 1 2 3. सो त्यांचा थोडक्यात आभार व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी की तुम्ही एवढा प्रवास केला. 1.5 म्हणजे माझा जय होता 1 महिन्याचा, तेव्हा आपण भक्तिशास्त्री स्टार्ट केली आणि आता तो 2.25 वर्षाचा आहे, म्हणजे बराच प्रवास झाला. आणि दुसरे म्हणजे आपले विष्णू सहस्त्रनाम प्रभूजी, त्यांनी आपल्याला पावलोपावली
मदत केली. म्हणजे एक वेळ अशी होती की नाही प्रभूजी आता जमणार नाही मला, बास आता लिखाण तर किती करायचं, भरपूर झालं, आता काय करायचं, सर्टिफिकेट तर येते. पण प्रभूजीने आपल्याला खूप सपोर्ट केला. नाही मग त्याच्यात सगळं झालं, थोडंच राहिलंय, करूयात. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभूजी कधीही फोन करा सांगत होते. खरं तर आम्हाला जे बोलायचं होतं ते आम्ही ड्राम्यामधून दाखवलं होतंच. पण होते की दिनकरराम प्रभूजी विचारत होते की मिथ्याचारी कोणाला म्हणायचं, आणि उत्तर येत होतं, पण मोबाईलला कसं हे करायचं की प्रभूजींना सांगायचं की हे उत्तर यायचं आहे. प्रभूजी विचारायचे पण ऑनलाईन कोण असतील तर सांगा, पण मोबाईल चालवता येत नव्हतं. इथून आमची सुरुवात झाली आणि नंतर आम्ही मोबाईल चालवायला शिकलो. त्यानंतर हळूहळू आम्ही पंढरपूरला पदयात्रा गेलेली होती आणि त्याच्यामध्ये प्रभूजींचं उपदेशामृत चालू होतं. आम्ही लेक्चर चालू ठेवलं होतं, पण पुढं लेक्चरही चालू होतं आरोड्याच्या का प्रभूजींचं. आणि प्रभूजी ते कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम ह्या भक्तीचं वर्णन करत होते. माझ्यात म्हणायचे काय ते सांगतायत, काय मला कळत नाही, काय नाही, आणि तुला समजतं का. त्यांना ते कानाच्या मशीनमुळे ऐकायला यायचं नाही. तरी पण बाकीच्या माताजींनी खूप मदत केली, मेघा माताजी, समीक्षा माताजी त्यांनी. आणि आम्ही असं म्हणजे वाटलंच नाही की हे भक्तिशास्त्री ह्या वयाच्या 60 वय माझं आता चालू आहे, या 60 वर्षामध्ये मला हे पूर्ण करायला मिळेल. आणि खूप खूप धन्यवाद प्रभूजी तुमचे. म्हणजे तुमच्याकडून हे शिकायला मिळालं आणि त्याच्यामुळे पुस्तकं वाचण्यात आली आम्हाला, उपदेशामृत काय आहे, आणि त्याच्यामुळं भक्ती थोडी तरी जरा तरी एक तीळ नाही तिळाप्रमाणे आम्हाला ती भक्ती वाढत जाऊ इथून पुढं. आणि अशी आम्हाला शुभेच्छा द्या तुम्ही आमच्या सगळ्या ग्रुपला. आणि वेंगारी प्रभूंच्यामुळे विश्वेश प्रभू म्हणजे आम्ही गेल्या 20 वर्षापूर्वी शाळेत असताना अभ्यास केलेला, तेव्हापासून आता 20-25 वर्ष ते सुद्धा हातात धरलं नव्हतं. ते भक्तिशास्त्र कळाल्यानंतर कसा कोर्स आहे आम्हाला म्हणजे माहीतच नव्हतं. पहिल्यांदा परीक्षा झाली त्यावेळेला म्हणजे काय करावं आणि कसं प्रश्न सोडवा हे समजत नव्हतं. मग एकामेकीच्या संगतीनं करत राहिलो. थोडं पुढं जायचं तर म्हणजे जरा कमी अनुभव आला. पुढे गेल्यानंतर अनुभव यायला आला, कसं प्रश्न सोडवायचे, कशी परीक्षा द्यायची. घरात सुद्धा परीक्षा देताना तारवली कसरत, लिखाण काय करायचं हे सुद्धा कळत नव्हतं. घरातलं तरी वैताग येतो का माझ्या नंतर. आणि ही शाळा म्हणल्यावर आता संध्याकाळी 12-12 वाजेपासून आम्ही अभ्यास करत बसायचं, एकमेक बसायचं, 4-5 वाजेपासून एकत्र बसायचं, नंतर उठायचं, कोण आपापल्या घरी जायचं. राहिलेला अभ्यास आम्ही संध्याकाळी करायचं. 12 वाजेपासून अभ्यास करायचा, सकाळी लवकर उठायला लागायचं, 5ला तरी पाणी सुटतंय घरातलं, सगळं व्याप करायचं आणि परीक्षा द्यायच्या. एकमेकाच्या सत्संगात आल्यामुळे सगळं आमचं ते सोल झालं आपलं सगळं. परीक्षा आणि घरची कामं बघायची, शेताला जायचं, जनावर आहे ती 2-4 सगळ्याची कामं करून बाकी सगळं करत राहायचं. आणि प्रभूजींचे आहे ना, आणि या 4 वर्षाच्या अगोदर जरी आम्हाला भक्ती जर मिळाली असती तर अजून सुद्धा आम्ही प्रगती जरा केली असती. लाईफ नंतर एक 5 ते 6 वर्षानंतर पुन्हा एकदा अभ्यास करून परीक्षा देणं हे थोडं मुश्किल वाटलं होतं. आणि घरातलं मुलं, जॉब ह्या सगळ्या गोष्टी बघत परीक्षा द्यायची आणि विष्णू सहस्रनाम प्रभूजींनी द्यायचीच हे सांगितलं होतं. आणि सर्व आहेत म्हटल्यावरती थोडं बसलो. तर अडचणी अशा आली की क्लास 6 वाजता सुरू होता, कधी 6:30ला लिंक. आणि त्यामध्ये आम्ही 2-4 जण थोडंसं यंग म्हणा किंवा जे माहिती तंत्रज्ञानातली माहिती असलेली, जर क्लासची लिंक नाही आली तर प्रत्येकजण फोन करणार का आली नाही, काय झालं. तर आणि कधी कधी गाडीवर असताना लेक्चर सुरू व्हायचं, हेडफोन घालून व्हायचं नाही, म्हणून गाडीला मोबाईल स्टँड बसवून घेतलं, कधी वेळ लागला तर हेडफोन घालून. तर खूप अडचणी आल्या. घरामध्ये सुद्धा म्हणजे आवाज प्रोत्साहन मिळालंय या परीक्षेमधून. आणि अजून अशा काही असतील एक्झाम्स देण्याची म्हणजे इच्छा आहे. आणि देऊ खरंच खूप खूप धन्यवाद दिनगौरांग प्रभूजी, वेंदाळे प्रभूजी, विष्णू सहस्रनाम प्रभूजी. खरं सांगायचं म्हणलं तर ज्या दिवशी परीक्षा झाली त्या दिवशीच हरिबोल म्हणावंसं वाटलं होतं. खरंच बोलायचं म्हणलं तर. पण म्हणतात ना, आठवा होतो कसा, झालो कसा मी, कोण आला देवदारी, ओढ ही कोणामुळे, स्वार्थाविना हिंडे जगी हा पांडुरंगी काफिला.
आणि ह्या आपल्या भगवंतांचा काफिला त्या निस्वार्थपणे या जगात फिरत आहेत, आपल्याला ज्ञान देत आहेत. आणि हे ज्ञान आपल्याला कुठे मिळणार आहे? पुस्तकातच. आणि त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? पुस्तकं उघडली पाहिजेत. आता आपण असं तसं तर काय पुस्तक, मला जर कोणी खरंच विचारलं तर मला खरंच वाचनाची आवड अजिबात नाहीये. चालू केलेला भक्तिशास्त्री हा कोर्स आम्हाला फार आवडला. दीन गौरांग प्रभूंनी भगवद्गीता, उपदेश अमृत, ईशोपनिषद, भक्ती रसामृत सिंधू यातील श्लोक, अर्थ व त्याचे भाषांतर समजावून सांगितले. ते अध्याय झाले की त्याचे लेक्चर परत देत होते. आम्हा विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास विश्वेश प्रभूजींनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. परीक्षेच्या वेळी भक्तिशास्त्री प्रभूजींनी सांगितलं की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यावेळी मी काय म्हटलं, मला काही जमणार नाही, आम्हाला रोज रानात जायला लागतंय, जनावर आहे, धारा आहे का, आणि आमच्या घरात काही पटणार नाही, तर मला कुठं जायला पण परीक्षेला जमणार नाही म्हटलं, क्लासला कुठं जायला जमणार नाही. तर प्रभूजी म्हटलं तुमच्या गावातच सेंटर होणार आहे, तुम्ही इथंच परीक्षा द्यायचं आहे, तुम्हाला कुठे जायला लागणार नाही. तर परीक्षेला बसलो. पहिल्यांदा 1 ते 6 मध्ये भगवद्गीताचा पहिल्यांदा 1 ते 6 क्लोज बुकचं लिहायला सुरुवात केली आणि संध्याकाळी प्रभूजींनी सांगितलं की भक्तिशास्त्रीय विद्यार्थी मित्र सर्वांना आता एकदम असं वाटतंय की परीक्षा झाल्या, प्रभूजी आपल्या संघ आहेत आणि आनंद वाटतंय ना. असे वारंवार प्रभूजींनी परीक्षा घ्यावी अशी माझी तरी इच्छा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी परत बसावं आणि परत आपल्या काय अनुभव आहेत, कारण हे परीक्षा म्हणजे आध्यात्मिक आहे. भौतिक परीक्षा देणं त्याचा स्वतः अभ्यास करतो, पुस्तकातले उत्तर सांगतात, शिक्षक बी सांगतात. प्रत्येकाला अनुभव आला की काही क्लासमधून काय अनुभव आले, त्या मला बी अनुभव आले बरेच की, कारण काय उत्तरे सापडायचीच नाही. मी माताजींनी फोन करायचो, रंगमणी माताजींनी, की माताजी हे तर प्रभूजी मला बी सापडले नाहीत. गौरांग प्रभूजी व विश्वेश्वर प्रभूजी यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आम्हाला हा मार्ग दाखवला आणि म्हणून आम्ही ह्या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करायला लागलो. आता भक्तिशास्त्री म्हणजे काय, तर भक्तिशास्त्री भक्ती कशी करावी याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला 4 ग्रंथ उपलब्ध करून दिले. ते म्हणजे भगवद्गीता, भक्ती रसामृत सिंधू, उपदेशामृत व ईशोपनिषद. ह्यातून बरंच वाचलं तरी लक्षात काय राहायचं नाही. मग आता काय पर्याय, मग प्रभूजींना सांगितलं लक्षात काय राहत नाही, मग काय करूया, ठीक आहे त्यावेळेला बघतो म्हणाले. त्यामुळे थोडा धीर आला. अन्यथा किती जरी वाचन केलं तरी लक्षात काय जाणं, अभ्यासाचं एवढं म्हणजे आपली नियमित जी परीक्षा आहे. तर एवढ्या 1.5 वर्षातल्या प्रवासात त्याच्या अगोदरची आमची स्थिती काय होती, म्हणजे भक्तीत आलो आहे, कार्यक्रमाला येतो आहे, लेक्चर ऐकतो आहे, पण आम्ही काय घेतोय आणि काय सोडतोय हे आम्हाला माहीत नाही आहे. पण सगळ्यात पहिली कृपा म्हणजे वेणुधारी प्रभूजींची, की ज्यांच्यामुळे गोळेश्वर गावामध्ये सत्संग चालू झाला आणि आमच्यासारख्या भक्तांना इथे त्याचा उपभोग घेता आला. दुसरी कृपा विष्णू सहस्त्रनाम प्रभूजी, ज्यांनी आम्हाला ओळखलं की आमची नक्की पात्रता काय आहे. म्हणजे भक्ती तर आले ते भक्तीमध्ये, पण ह्यांना नक्की भक्तीमध्ये काय करायला हवं, काय करायला नको हेच माहीत नाहीये. म्हणजे ह्यांना कुठेतरी सुरुवात करून द्यायला हवी. शास्त्रीमुळे ज्ञान आलं सगळ्यांना की माहिती पडे. भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी हे फार आवश्यक आहे. मॅन्युअल आहे आपलं हे. तर आणि ह्याच्या आधी हे करण्यासाठी खूप त्रास झाला. म्हणजे आपल्या गॅप पडला ना शाळेमध्ये, कॉलेज सोडून भरपूर हे झालं. त्यामुळं हात वगैरे एवढं दुखायचे, ओपन बुकचं तर एवढं मोठं असायचं आपले प्रश्न उत्तर, त्यामुळं खूप हे व्हायचं, मान वगैरे दुखून यायची. तर पण सर्वांच्या मदतीनं आहे ना सगळ्यांनी आपण केलं व्यवस्थित. तर म्हटलं प्रभूजी घेते समजून, सगळ्यांबरोबर माझं होऊन जाईल, मी एकटीच राहील म्हटलं पाठीमागे, कारण सगळ्या ग्रुप बरोबर जे होतं ते एकट्याने होत नाही. म्हणून मी घेतलं ह्याच्यामध्ये. प्रभूजींनी फारसा आम्हाला सगळ्यांना फार सहकार्य केले. आयुष्यातला सर्वात वेगळा अनुभव ज्याला बोलतात तेव्हा भक्तिशास्त्राच्या परीक्षेतून समजून आला. भक्ती म्हणजे काय,
हे श्रवण आणि वाचन केल्याशिवाय कळत नाही, पण हे कळायला लागले ते फक्त म्हणजे भक्तिशास्त्र करायला सुरुवात केली तेव्हापासून. भक्ती ही करत असताना लोभ राहत नाही, ज्ञानात भर होते. विष्णू सहस्रनाम प्रभूची माझ्यात तेवढी पात्रताच नाही आहे, तर म्हणजे काही नाही. दिनगरवान प्रभूजी एकदम छान प्रश्नांची मांडणी तयार करून देतात, पण अशी मांडणी त्यावेळेस एका प्रश्नाचे उत्तर 4-4 पेज व्हायचे आणि लिहून म्हणजे अक्षरशः माझ्या हाताला असे फोड आलेले. पण प्रभूजींनी सांगितलेले की सोडायचं नाहीये. त्याच्यामुळे एकदम छान अनुभव होता. असाच अजून काही शिकता आणि आम्हाला शिकवता येत असेल प्रभूजींच्याकडून तर आमची शिकून घेण्याची पात्रता आहे. परीक्षेला गेलो त्यावेळेला म्हणजे आमच्या गावातलं कोणीही नव्हतं, फक्त मी एकटीच होतो. त्याच्यामुळे आता कसं जायचं, चालत जायचं का गाडीवरनं जायचं, गाडी कोणाची नसायची. मग कुठल्या पण मुलांना एखादी मी म्हणलं सोड मला, तर ती सोडायची. ती कांचन माताजीचा अगोदरच मला फोन यायचा, उद्या परीक्षा आहे, पेपर द्यायचा आहे, ती या तुम्ही. मग आता काय करायचं म्हणजे इतकी मला अडचण यायची का नाही, तर त्या अडचणांनी भगवान खरोखरच म्हणजे सहकार्य केलं. आणि आमच्या माताजी करंजवड्याच्या सगळ्या मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांची. जेव्हा विश्वेश्वरजीने मला सांगितलं की भक्तिशास्त्र कोर्स करायचा आहे, सगळ्यांनी त्यात भाग घ्यायचा आहे, पण मी आमच्या प्रभूजींना विचारलं असं परीक्षा आहे, काय करायचं, घेऊ का, जमेल का. तर प्रभूजी म्हटले शिक्षणाचा एवढा कंठाळा, तू 9वीतनं शाळा सोडलीस, आता तू भक्तिशास्त्री काय करणार आहेस. तर म्हटलं प्रभूजी अहो विचारते सगळ्यांना, मी आपले सगळे भक्त आहेत, काही सहकार्य करतील. त्याचं कारण काय, डोक्याची केस पिकले, डोळ्याला चष्मा लागला आणि डोकी फिरताना निसते वयोमानाप्रमाणे. तर भरपूर सांगायचं ज्यावेळेला भक्त या ठिकाणी उभे राहतात, कळा मी याच्यापेक्षा चांगलं सुंदर असं हे करेन, ते असं बोलेन तसं बोलेन, असं हृदय बोलतं, मन बोलतं, पण इथं आलं की असं तर इथं स्टेजवर येऊन कोणत्याही विषयाबद्दल बोलणं एवढं सोपं नाही आहे, त्याला अभ्यास लागतो. रंगदास सोड मुलगा मला भक्त घात असल्यामुळे मला भक्ती लागली. 15 वर्षापूर्वी माझी शाळा 4थी झाली, मला वाचा येते पण द्यायला येत नाही. मला 3 माताजींनी मदत केली द्यायला, पवार माताजी, नंदा माताजी, नेहा माताजी. त्यांच्याकडे परीक्षा माझी पार पडली. भगवंताची कृपा प्रत्येकाच्या घरात मी तसं आहेत सगळी, कोण पंढरीला जाते, कोण कुठं, पण तसं आमच्या घरची परिस्थिती नाही आहे. सगळ्या आमचा कुटुंब मोठा आहे तसा आणि सगळ्यात लहान मीच आहे, पण तरी पण भगवंताची कृपा मला त्यांनी आपल्या इकडं ओढून घेतलं की माझं नशीब मी मानतो. त्या घरी सांगत आले की मी परीक्षेला बसणार आहे, तर म्हटलं बसा, म्हणजे माझा काय रोल असेल असं मला काही वाटलं नव्हतं तेव्हा त्याच्यात, पण खरं तर माझाच रोल होता त्याच्यात. तर माझी मुलं सगळी माझ्या सणांचा ते मला सगळ्यांचा सपोर्ट आहे. बस तू परीक्षेला, अजिबात काय काळजी करू नको, तुला कुठं काही नडलं तर आम्ही सांगतो नाही तिथे. विश्वेश प्रभूजींनी लय म्हणजे लय हे केलं, सहाय्य केलं. गौरांग प्रभूजींचं पण मी लय म्हणजे लय आभार मान. ॲक्च्युली माझं एक्सपिरियन्स असं आहे की जेव्हा भक्तिशास्त्री परीक्षा सुरू झाली आणि माझी इच्छा होती की मला वृंदावन, मायापूर कुठेतरी जाऊन तिथे राहून अभ्यास करायचा आणि पूर्ण करायची एक्झाम, पण माझं स्केड्यूल एवढं टाईट होतं आणि मला तिरुपतीला मी शिकत होते तेव्हा तर तिथून कुठे हलता नाही येत होतं. तर मला विष्णू सहस्रनाम प्रभूजींनी इन्स्पिरेशन दिलं इकडनं. विश्वेश प्रभूजींना म्हणलं मी नाही बाबा, मला काही वेळ भेटत नाही, मी नाही काय नसलं काय करणार. तर प्रभूजी मी म्हटलं मला 2-2 दिवस केस विचारायचा, मला ती भक्तिशास्त्राची परीक्षा कधी देऊ. प्रभूजी म्हणजे आपण बालाजीला जाऊया. तर पुन्हा सुरू केलं. पहिलं 6 महिने जरा बरं गेलं, पुन्हा असं वाटायचं मध्येच सोडावं, आता नको, कारण लिखाणाची सवय नव्हती, घरातल्या रानातल्या कामानं कंटाळा यायचा, असं वाटायचं बस झालं. पण प्रभूजी तुम्ही जे रील्स पाठवायचा ते एकदा मी बघितलं की पहिल्या बायका नदीवरून पाणी आणायच्या, काकेला घागर असायची, 2 कळशावर असायच्या आणि वर्ग जमलेले आहेत. तुम्हा सर्वांनाही साष्टांग धन्यवाद, प्रणाम. परीक्षेचे मानकरी आहेत आमच्या मातोश्री, पण त्यांना थोडीफार मदत करण्याचं काम याच्यामध्ये मी केलेलं आहे. सर्वप्रथम ती बोलेल. हरे कृष्णा. मला काय मोबाईलमधलं कळत नव्हतं आणि पहिल्यांदाच मी बसलेली होती परीक्षेला, म्हणजे लिहायचंही असं काही हेच नव्हतं, पेन कधी घेतलेलंच नव्हतं हातात. पण भक्तिशास्त्री मी भागवतम वाचले,
पुन्हा भगवद्गीता मी बरीच वेळा वाचल्या, म्हणजे ज्ञान होतं पण लिहिता येत नव्हतं, असं माझं झालेलं होतं. मग ते ह्याला बसल्यानंतर म्हटलं आता कसं करायचं, पुन्हा ह्या माताजींना विचारलं, त्या म्हणल्या हो ते व्यवस्थित बसा तुम्ही. केली सीमा माताजींनी. आणि मोबाईलवरची जी परीक्षा द्यायची होती सगळं माझ्यावर मोबाईलवर लिंक होत होतं. फक्त परीक्षा द्यायचं होतं ना, दिनगावरून प्रभूजींची जी मोबाईलवरची जी परीक्षा द्यायची होती तीच ओपन होत नव्हती. मग कधी सीमा माताजींनी ती परीक्षा दिली, कधी समीक्षा माताजींनी दिली. माझी तर परीक्षा खूपच अवघड गेली आहे, कारण घरी आमच्या एवढा खूप त्रास असून पण मी ही परीक्षा दिली आणि सर्वांनी मला मदत केली, त्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. कोरोनाच्या काळात ज्यावेळेस वैधारी प्रभूजींनी पुस्तके घेतली ना, भगवद्गीता, ईशोपनिषेध, उपदेशामृत, भक्तिरसामृत सिंधू, त्याच्या अगोदर काही माहीतच नव्हतं, फक्त वाटायचं भगवद्गीताच आहे. आणि तेव्हा समजलं की हे काय पुस्तक आहे ते कसं आहे ते. त्यामुळं हा भक्तिशास्त्र कोर्स करणे फार गरजेचं आहे असं मला वाटलं. ज्यावेळेस माताजी म्हणल्या भक्तिशास्त्र कोर्स करूया, माताजी नाम प्रभूजी त्यांनी सांगितलं की द्या. मला म्हटलं मला जमणार नाही प्रभूजी, म्हटले काय नाही होत, तुम्ही करा, होत आहे सगळं. मग परत त्यात रंगमोहिनी माताजींनी थोडं मदत केली, सीमा माताजींनी. अशा प्रकारे कसं तरी हे कधी ट्रॅव्हलिंग मध्ये पेपर सोडवले, कधी पर्याय प्रश्न इकडे तिकडे, कारण की गावाला आमचं येणं ती पूर्ण झाली. कधी मुलांना सांगायचं हे करायला की पाठवा, PDF करून पाठवा. मग ते मुलांनी माझं बघून लिहिणं बघून त्यांनी मला. तर मला असं या प्रसंगानंतर म्हणजे तुमच्याकडनं ऐकल्यानंतर असं मला भासवतं की त्यांच्यापेक्षा जेव्हा मी त्यांच्या समक्ष म्हणजे ऍक्च्युली उभा असतो, मी बोलत होतो, पण तुम्ही मला ऍक्च्युली फोकस म्हणजे जास्त चांगल्या प्रमाणे म्हणतात ना, तो जो कुठला पक्षी जो पावसाचं पाणी चातक पर्वतासारखं तुम्ही माझं म्हणजे लिंक ओपन होत नाही वगैरे, किंवा अरे कधी चालू होईल. आणि जे मी तो एक माताजी म्हणाला मी ते रागवलं तो तुमच्यावर होतो, ते समोरच्यांवर रागवतो. साधारणतः कसं होतं की कारण तुमच्या सगळ्यांचे जे झूम जे असतात त्याचा फोटो तो ऑफ असतो आणि मी रागवणार कोणावर, जेव्हा समोरच्यांचे चेहरे प्रश्नचिन्हावरच असतात, प्रश्न ऐकल्यानंतर तेव्हा मी. त्यामुळे मी क्षमा मागतो तुमची जे तो जो प्रामाणिक उत्साह आहे तो ऐकून, आणि मी भावनेच्या भरात जे माझा म्हणजे प्रयत्न कमी पडला असेल की तुम्हाला शिकवण्याचा आणि तुमच्याकडनं अपेक्षा जास्त केल्या असतील मी प्रश्न जेव्हा विचारतो मी, तर माझी क्लास घेण्याची शैली हीच आहे की जास्तीत जास्त प्रश्न विचारणे, जे म्हणजे वाचन केवढं झालंय आणि तुम्ही किती पुढे पाठ आणि मागे सपाट काय, हा माझा मेन उद्देश असतो. कारण आणि भयामधून भगवंत तरुण नेतात. तर म्हणून हे खूप सुंदर असं तुम्ही भक्तिशास्त्राची एक्झाम दिली आणि काही का मार्क असणार, पण तुमचा प्रयास महत्वाचा आहे. भगवंत तुमचा रिझल्ट बघत नाही, भगवंत तुमचा प्रयास बघतात, प्रयत्न. आणि प्रयत्नांती असे एका वाक्यात आहे की आपण किती प्रयत्न केलाय भक्तिशास्त्री, परमेश्वर तुम्हाला भेटले. माझं तिकीट आहे का नाही माहित नाही, पण तुमचं तिकीट निश्चित असणार आहे. तर खूप सुंदर असं तुम्ही हे केलं भक्तिशास्त्रीचं. आणि येतानाच आम्ही प्रभूजींनी चर्चा करत होतो की म्हणलं भक्तिशास्त्र खूप दुसरी एक बॅच माझी तयार आहे, पण तुम्ही कराल का? तर म्हणले हे आता सांगू नको म्हणले, बस म्हणले. पण तुमचा उत्साह बघून आणि तुमचं हे करून त्यांनी मनामध्ये ठरवलं की नाही मी भक्ती वैभव पण तुमचं करून घेईन. ही साधारण गोष्ट नाही.
चले शंख चक्र गदा पद्मधारा नीलाचले शंख चक्र गदा पद्मधारा नीलाचले शंख चक्र गदा पद्मधारा नीलाचले शंख चक्र गदा पद्मधारा नदिया नगरे दंड कमंडलुकारा नदिया नगरे दंड कमंडलुकारा नदिया नगरे दंड कमंडलुकारा नदिया नगरे दंड कमंडलुकारा जय जय जगन्नाथ सचिदानंद जय जय जगन्नाथ सचिदानंद केह बोले पूरबे रावण वधिला 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 गोलोकेर वैभव लीला प्रकाश करीला 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 जय जय जगन्नाथ सचिदानंद जय जय जगन्नाथ सचिदानंद श्री राधार भावे बे गोरावतारा श्री राधा भावे बे गोरावतारा श्री राधार भावे बे गोरावतारा श्री राधा भावे बे गोरावतारा हरे कृष्ण नाम गौर करिला प्रचार 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 हे सगळ्यांचं श्रेय आहे. आम्ही फक्त सेवा करण्यासाठी आलेलो आहोत.
रितीशची सुरुवात जी आहे ते प्रभूजींच्या प्लॅनिंगनुसार सकाळपासूनच झाली होती. सकाळी तुम्ही 2 आयटम खाल्ले, थोडासा समोसाला वेळ झाला त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. मंचाव सूप आणि समोसा तुम्ही खाल्ला, कोल्हापुरी समोसा होता तो. त्यानंतर आता लंचसाठी जे आहे ते जवळजवळ 13 आयटम्स आहेत आणि त्यामध्ये पण 2-3 आयटम होते. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. Krishna Hare 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 Rama 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 Hare Hare. Hare Krishna 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 Hare 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 Rama Ram Ram Hare Hare. Hare Rama Ram Ram Hare Hare. Hare Krishna 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 Hare 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 Rama Ram Ram Hare Hare. Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare. Hare Krishna